प्रकारचे आर्थिक मदत सगळ्या आपल्या सहकाऱ्यांच्या मुलांना दिली, पण नेहरूंनी कधी शब्दही काढला नाही. नेहरूंच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. नेहरूंच्या मृत्यूनंतर पहिले गुलजारीलाल नंदा पंतप्रधान झाले, मग लाल बहादूर शास्त्री गुलजारीलाल नंदा 2 वेळा पंतप्रधान झालेले आहेत भारताचे. तर 3 वेळा झालेल्यांनी हे लक्षात ठेवावं. तर खूप लोक पंतप्रधान होतात असं आहे ते. तर मूळ मुद्दा आहे की नेहरूंच्या मृत्यूनंतर गुलजारीलाल नंदा झाले, त्यानंतर शास्त्री झाले. शास्त्रींच्या मंत्रिमंडळात त्यांनी इंदिराजींना माहिती आणि नभोवाणी मंत्री म्हणून घेतलं, आणि शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधी पंतप्रधान आणि सर्व काही त्या पदावर आल्या. नेहरूंच्या हयातीत इंदिरा गांधी त्यांच्या स्वीय सहाय्यक किंवा सचिव असल्या किंवा मुलगी असल्या की सर्वत्र बरोबर फिरत असत, एवढेच पुरावे उपलब्ध आहेत. अन्यथा काही असाधारण फेवर त्यांनी आपल्या मुलीला केलेला आहे. म्हणजे बापाने मुलीचे लाड पण करायचे नाहीत अशी जी हिंदुत्ववाद्यांची अपेक्षा आहे ती नेहरूंनी पूर्ण केली नाही, हे मात्र खरं. कारण नेहरूंना आपलं कुटुंब सोडून कधीच पळून जाता आलं नाही. नेहरूवादाचं सगळ्यात महत्वाचं तत्व हे आहे की कुटुंबाचा आधी नीट सांभाळ करा, मग देशाचा. नेहरूंच्या पत्नी कमला नेहरू यांच्याबद्दल सुद्धा खूप प्रकारच्या वावड्या उठवल्या जातात की नेहरूंचे आणि त्यांचे मतभेद होते आणि मग असं काहीही नव्हतं. त्यांना क्षय झाल्यामुळे युरोपमध्ये ठेवलं होतं. तिथे सुभाषबाबू जात असत भेटायला, कारण नेहरू तुरुंगात होते. आणि जे नगर आता कुख्यात अपराधांसाठी ओळखलं जातं त्या नगरच्या तुरुंगामध्ये नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया ग्रंथ लिहिलाय. त्यामुळे महाराष्ट्रालाही नेहरूचं असणं हे हिंद के जवाहर असं म्हणतो आपण, तसं महाराष्ट्र के पण जवाहर आहे. कारण डिस्कव्हरी ऑफ इंडिया अहमदनगरच्या तुरुंगात लिहिला, ज्या तुरुंगात नेहरूंना नाही ठेवायला पाहिजे होतं, आणि जे आज राज्य करतायत अहमदनगरवर त्यांना या तुरुंगात असायला हवं होतं. तर नेहरूंनी भाकरा नांगल, धरणं, सायन्स, आर्ट, कल्चर, नंतर अनेक संस्था उभ्या केल्या. म्हणजे तुम्हाला नेहरूंच्या बद्दल मी असंख्य तास बोलू शकीन, पण मला असं वाटतं आज नेहरू जयंती आहे आणि नेहरूंबद्दल तुम्हाला काय माहिती आहे मला माहित नाही. तुम्हाला काही विचारायचं असेल तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जास्त बोलावं, मी कमी बोलावं. कारण काय आहे की हा माईक आणि हे पोडियम हे डेंजरस गोष्टी आहे. हे मिळाल्यावर माणूस सोडत नाही, जसं खुर्चीचं आहे, ती मिळाल्यावर माणूस सोडतच नाही. तसं मी बोलत